Geometry, third chapter, circle. Problem set 3, question number 1, त्यामध्ये question number 8, multiple choice question. तर क्वेश्चन काय आहे बघा, मी रीड करतोय. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे ABCD, ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ए, मेजर ऑफ अँगल ए जर आपण ट्वाइस केलं तर इज थ्राइस द मेजर ऑफ अँगल सी. तर या ठिकाणी ही एक कंडिशन आपल्याला दिलेली आहे. ही कंडिशन आहे ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ए इज थ्राइस द मेजर ऑफ अँगल सी. आणि आपल्याला इथं फाइंड काय करायचंय, फाइंड द मेजर ऑफ अँगल सी. आणि 4 ऑप्शन दिले. तर या ठिकाणी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल बद्दल त्या थेरम तुम्हाला माहिती आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम नुसार काय माहिती आहे तुम्हाला की ऑपोजिट अँगल जे असतात सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये ह्यांची ऍडिशन किती असते, 180 डिग्री. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ABCD, तर ह्या ठिकाणी अँगल ए आणि अँगल सी ची बेरीज किती असते, 180 डिग्री. तर या क्वेश्चन मध्ये हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे. तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असल्यामुळं या ठिकाणी अपोजिट अँगल जे असतात सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये त्यांची बेरीज असते 180. त्यामुळे या ठिकाणी अँगल ए आणि अँगल सी ची बेरीज येणार 180. रिझन काय इथं, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर हे त्याचं रिझन आहे, थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आणि या ठिकाणी एक कंडिशन आपल्याला दिलेली, या कंडिशनचा यूज करायचं आपल्याला. तर ही कंडिशन काय आहे बघा, कंडिशन काय आहे, ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ए. म्हणजे ट्वाइस म्हणजे 2. कुणाचं ट्वाइस करायचंय, अँगल ए चं ट्वाइस करायचंय. म्हणजे अँगल ए ला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करणार. इज म्हणजे इक्वल, इज म्हणजे इक्वल. थ्राइस म्हणजे 3. द मेजर ऑफ अँगल सी, थ्राइस मेजर ऑफ अँगल सी. बघा हे जे वाक्य आहे दिलेलं त्याला मी इक्वेशन मध्ये कन्वर्ट केलंय. ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ए, ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ए इज थ्राइस द मेजर ऑफ अँगल सी. इज म्हणजे इक्वल, थ्राइस द मेजर ऑफ अँगल सी. या वाक्याला मी इक्वेशन मध्ये कन्वर्ट केले. तर बघा मी काय केलं, हे जे इक्वेशन आलेलं आहे या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं बोथ साइड्स बाय 2. तर या इक्वेशनला मल्टिप्लाय करणार बोथ साइड्सला 2 ने. तर बघा ह्या इक्वलच्या लेफ्ट साइडला मी 2 ने मल्टिप्लाय केलं, राईट साइडला पण 2 ने मल्टिप्लाय. आता हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करतोय. तर 2 इंटू अँगल ए, 2 अँगल ए प्लस हे जे प्लस आहे ते ॲज इट इज लिहिलं, 2 इंटू अँगल सी, 2 इंटू अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री इंटू 2. 180 इंटू 2 किती येते, तर हे येते 360. ठीक आहे. तर तुम्हाला आय थिंक इथपर्यंत समजलं. तर या क्वेश्चन मध्ये ही कंडिशन दिलती. तर त्या कंडिशन नुसार फ्रॉम गिवन कंडिशन ट्वाइस अँगल ए इज इक्वल टू थ्राइस अँगल सी. आता आपण काय करणार आहे बघा, ह्या ठिकाणी ह्याला पण मी इक्वेशन 1 देतो आणि ह्याला 2 देतो. आता मी काय करणार आहे बघा, आपल्याला कुणाची व्हॅल्यू फाइंड करायची या क्वेश्चन मध्ये, मेजर ऑफ अँगल सी फाइंड करायचे. तर हे जे इक्वेशन आलंय आपलं 1, यामध्ये आता आपल्या अँगल सी ची व्हॅल्यू फाइंड करायची, अँगल ए ची व्हॅल्यू फाइंड करायची नाही. तर आता अँगल ए, ट्वाइस अँगल ए च्या ठिकाणी मी आता काय पुट करणार आहे माहिती का, थ्राइस अँगल सी. ट्वाइस अँगल ए च्या ठिकाणी काय पुट करणार आहे बघा, ट्वाइस अँगल ए च्या ठिकाणी मी पुट करतोय आता थ्राइस अँगल सी, थ्राइस अँगल सी प्लस ट्वाइस अँगल सी इज इक्वल टू 360. कुठून आले, फ्रॉम 1 and 2. तर आता मला सांगा, अँगल्स
थ्राइस अँगल सी प्लस ट्वाइस अँगल सी किती येते? थ्राइस अँगल सी प्लस ट्वाइस अँगल सी या दोन्हीचे ऍडिशन किती येणार? तुमच्याकडे 3 अँगल सी आहेत आणि त्या तुमच्याकडे अजून मी 2 अँगल सी दिले, तर तुमच्याकडे किती अँगल सी झाले टोटल आता? 5 अँगल सी झाले इज इक्वल टू 360. आता अँगल सी ची व्हॅल्यू काढायची, तर अँगल सी ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही? तर अँगल सी इज इक्वल टू हा 5 मल्टिप्लिकेशन मध्ये तो ह्या साइडला आल्यावर डिव्हिजन होईल, तर 360 अपॉन 5. तर 360 ला 5 ने डिवाइड करायचा. 5 7 जा 35, 1 बाकी 0, 5 2 जा 10. तर अँगल सी इज इक्वल टू किती आला? 72 डिग्री. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला फाइंड द मेजर ऑफ अँगल सी विचारलं होतं. तर ऑप्शन या ठिकाणी क्वेश्चन नंबर 8 चं ऑप्शन बी करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 9, पॉइंट्स ए बी सी आर ऑन अ सर्कल. तर या ठिकाणी ए बी सी हे पॉइंट्स या सर्कल वर आहेत. सच दॅट मेजर ऑफ आर्क ए बी. तर या ठिकाणी हा जो आर्क आहे ए बी हा आर्क याचं मेजरमेंट इक्वल टू मेजर ऑफ आर्क बी सी. तर ए बी चं मेजरमेंट जे आहे तेच बी सी चं आहे, इक्वल टू 120 डिग्री. तर हा जो आर्क आहे ए पासून बी पर्यंत हा 120 आहे, बी पासून सी पर्यंत पण 120 आहे. नो पॉइंट एक्सेप्ट पॉइंट बी इज कॉमन टू द आर्क. तर या दोन्ही आर्क मध्ये हा बी हा पॉइंट काय आहे? या ठिकाणी बी हा पॉइंट काय आहे? कॉमन पॉइंट आहे या दोन्ही आर्क साठी. ए बी या हा आर्क आणि बी सी या दोन आर्क मध्ये हा बी हा कॉमन पॉइंट आहे दोन्ही आर्क साठी. विच इज द टाइप ऑफ ट्रायंगल ए बी सी. तर ह्या ठिकाणी हे जे ट्रायंगल या ठिकाणी दिसतंय तुम्हाला ए बी सी, तर हे ट्रायंगल कोणत्या टाइपचं आहे? इक्विलॅटरल आहे, राईट अँगल आहे, स्केलन आहे का आयसोसेलेस ट्रायंगल आहे? तर असा हा क्वेश्चन आहे. या फिगर मध्ये बघा ए बी हे जे ए बी आहे हा एक आर्क आहे, त्यानंतर हा बी सी हा दुसरा आर्क आहे आणि हा ए सी हा तिसरा आर्क आहे. तर ह्या ठिकाणी हे तिन्ही आर्क जर आपण ऍड केले तर एक सर्कल, पूर्ण सर्कल फॉर्म होतो ह्या ठिकाणी. आणि सर्कलचं मेजरमेंट असते 360 डिग्री. तर तुम्हाला ह्या ए पासून ते या सी पर्यंत या दोन्ही आर्कचं मेजरमेंट माहिती 120 प्लस 120 हे येते 240. आणि तुम्हाला त्या ह्या ठिकाणी काय करायचंय, हे जे आर्क ए सी आहे त्याचं मेजरमेंट काढायचंय. तुम्ही काय करणार, जे काही सर्कलचं मेजरमेंट आहे 360 डिग्री हे सर्कलचं मेजरमेंट असते, त्यामधून या दोन्ही आर्कचं मेजरमेंट सबट्रॅक्ट करायचं, तर तुम्हाला या एसी आर्कचं मेजरमेंट मिळते. ठीक आहे. या फिगर मध्ये मेजर ऑफ आर्क ए बी प्लस मेजर ऑफ आर्क बी सी प्लस मेजर ऑफ आर्क ए सी. तर हे जे तीन आर्क आहेत ए बी बी सी आणि ए सी या तिन्ही आर्कचं मेजरमेंट इक्वल टू किती असते? 360 डिग्री. कस काय? रिझन काय? मेजर ऑफ सर्कल इज, सर्कलचं मेजरमेंट किती असते? 360 डिग्री. ओके. तर ह्या तीन आर्कचं ऍडिशन मेजरमेंट या तिन्ही आर्कची बेरीज 360 येते, कारण की सर्कलचं मेजरमेंट किती असते? 360 डिग्री असते. ठीक आहे. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा, मेजर ऑफ आर्क ए बी दिलेला आहे. मेजर ऑफ आर्क ए बी दिलाय 120, तर मी इथे त्याची व्हॅल्यू पुट करतो 120 प्लस मेजर ऑफ आर्क बी सी पण दिलाय 120, तर इथं 120 इज इक्वल टू 360 डिग्री.
सॉरी इथं ही आर्क राहिला प्लस मेजर ऑफ आर्क AC. तर AC माहित नाही आपल्याला, तर मी जशाल तसं लिहिला. तर आय थिंक ह्या स्टेप पर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर आता बघा 120 डिग्री प्लस 120 डिग्री हे येते 240 डिग्री प्लस मेजर ऑफ आर्क AC इज इक्वल टू 360 डिग्री. तर आता आपल्याला मेजर ऑफ आर्क AC काढायचं आहे. तर मेजर ऑफ आर्क AC इज इक्वल टू या 360 डिग्री मधून हा जो 240 आहे तो इकडे राईट साईडला आणायचा, प्लसचा मायनस होईल. तर किती येते 360 मायनस 240, तर हे किती येते 120 डिग्री. तर मेजर ऑफ आर्क AC इज इक्वल टू किती 120 डिग्री. तर हा AC पण किती आला 120 डिग्री. तर हे तिन्ही पण आर्क 120 आले. तर तुम्हाला तिन्ही आर्कची बेरीज जी आहे आर्क AB हे इक्वल आहे आर्क BC ला, हा इक्वल आहे आर्क AC ला. हे तिन्ही आर्कचं मेजरमेंट सेम आहे. तर आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो की हे तिन्ही आर्क सारखे आहेत. तर मग हे जे आर्क AB इक्वल टू आर्क BC इक्वल टू आर्क AC, तर मी असं म्हणू शकतो बघा सेगमेंट AB इक्वल टू सेगमेंट BC इक्वल टू सेगमेंट AC. तर हे तीन आर्क सारखे, तर हे जे सेगमेंट आहेत हे AB, त्यानंतर हे BC आणि हे AC, हे तिन्ही पण इक्वल आहेत किंवा हे तिन्ही पण कॉन्ग्रुएंट आहेत. कशाने? रिझन काय माहिती का? तर रिझन आहे करस्पॉन्डिंग कॉर्ड्स. तर हे कॉर्ड्स आहेत तिन्ही पण, हे AB BC आणि AC हे तिन्ही पण कॉर्ड्स आहेत. तर हे करस्पॉन्डिंग कॉर्ड्स आहेत ऑफ कॉन्ग्रुएंट आर्कचे. हे जे आर्क्स आहेत हे कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल आहेत, तर ह्यांचे करस्पॉन्डिंग हे कॉर्ड आहेत. तर करस्पॉन्डिंग कॉर्ड्स ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. तर तुम्हाला समजलं का ह्या ठिकाणी हे तिन्ही आर्क या ठिकाणी सारखे मेजरमेंट असल्यामुळे हे तिन्ही पण कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल आहेत. तर मग ह्यांचे जे करस्पॉन्डिंग कॉर्ड्स असणार आहेत ह्या आर्कचे, हे जे आर्क आहे AB आर्क त्याचा करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणता आहे AB, BC आर्क त्याचा करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणता आहे BC आणि AC आर्क त्याचा करस्पॉन्डिंग कॉर्ड कोणता आहे AC. तर हे तिन्ही कॉर्ड जर सारखे असतील तर हे तिन्ही आर्क जर सेम असतील तर हे तिन्ही पण कॉर्ड काय असणार आहेत कॉन्ग्रुएंट असणार आहेत. तर हे तिन्ही जर कॉर्ड या ठिकाणी जर कॉन्ग्रुएंट असतील तर हे ट्रायंगल या ठिकाणी जे फॉर्म झालेलं आहे ते कोणतं ट्रायंगल आहे? तर या ठिकाणी हे तिन्ही सेगमेंट, हे तिन्ही कॉर्ड AB BC आणि AC कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल आहेत. तर या ट्रायंगल ABC चे तिन्ही साइड सारखे असल्यामुळे ट्रायंगल ABC इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. सेगमेंट XZ इज द डायमीटर ऑफ अ सर्कल. तर या फिगर मध्ये XZ हे डायमीटर आहे सर्कलचं. पॉइंट Y लाइज इन इट्स इंटेरियर. तर हा जो पॉइंट Y आहे, तर या ठिकाणी पॉइंट Y आहे हा,
हा सर्कलच्या इंटेरियर मध्ये आहे. हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू? तर खालीलपैकी किती स्टेटमेंट ट्रू आहेत? तर 4 स्टेटमेंट आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. त्यापैकी किती करेक्ट आहेत? एकच आहे का ओनली टू करेक्ट आहेत का ओनली तीन करेक्ट आहेत का सगळेच करेक्ट आहेत? ठीक आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. तर पहिलं स्टेटमेंट काय आहे? पहिलं स्टेटमेंट काय आहे? इट इज नॉट पॉसिबल दॅट अँगल एक्स वाय झेड इज अन ॲक्यूट अँगल. तर हा जो अँगल आहे एक्स वाय झेड हा इट इज नॉट पॉसिबल दॅट अँगल एक्स वाय झेड इज अन ॲक्यूट अँगल. तर हा जो अँगल आहे एक्स वाय झेड म्हणजे हा अँगल हा ॲक्यूट अँगल नाहीये. तर हे ट्रू आहे का फॉल्स हे आपल्याला फाइंड करायचं. त्यानंतर इथं काय म्हणते? अँगल एक्स वाय झेड कांट बी अ राईट अँगल. ते राईट अँगल पण नसणार आहे असं ते म्हणते. त्यानंतर म्हणते अँगल एक्स वाय झेड इज अन ऑब्ट्यूज अँगल. मग ते म्हणते एकतर हे ऑब्ट्यूज अँगल आहे. आणि चौथं काय म्हणते? कांट मेक अ डिफाइनाइट स्टेटमेंट फॉर मेजर ऑफ अँगल एक्स वाय झेड. तर सांगू शकत नाही म्हणते एक्झॅक्ट म्हणजे त्याचं मेजरमेंट काय असेल. तर असे 4 पर्याय आहेत. तर मग आपल्याला सध्या पर्याय एवढाच आहे की हे अँगल एक्स वाय झेडचं मेजरमेंट आपल्याला काढावं लागेल किती आहे. आता हे कसं काढायचं? तर आता नीट लक्ष द्या. तर क्वेश्चन मध्ये बघा एक्स झेड हे काय दिलेलं आहे? एक्स झेड इज अ डायमीटर. काय दिलेलं आहे? तर एक्स झेड इज अ डायमीटर. एक्स झेड इज अ डायमीटर. फिगर मध्ये बघा एक्स झेड हे डायमीटर आहे. तर मला सांगा एक्स झेड जर डायमीटर आहे तर या ठिकाणी मी एक अँगल घेतो एक्स, या पॉइंटला नाव देतो समजा डब्ल्यू. तर मला सांगा अँगल एक्स डब्ल्यू झेड ह्याचं मेजरमेंट किती आहे? अँगल एक्स डब्ल्यू झेड बघा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार अँगल एक्स डब्ल्यू झेड हा जो अँगल आहे एक्स डब्ल्यू झेड ह्या अँगलचं जे मेजरमेंट असते मेजरमेंट ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार हे हाफ असते. कुणाचं हाफ असते? तर मेजर ऑफ आर्क. कोणता आर्क? एक्स झेड. मेजर ऑफ आर्क एक्स झेड. तर एक्स झेड हा जो आर्क आहे त्याचं मेजरमेंट जे काय असेल त्याचं हाफ केलं की आपल्याला मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड मिळतो. तर याला काय म्हणायचं? इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. तर हे जे आहे ह्याला म्हणतात इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. तर बघा या ठिकाणी इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम नुसार मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड हे काय असते? एक्स डब्ल्यू झेड हे हाफ असते मेजर ऑफ आर्क एक्स झेडचं. हे जे आर्क एक्स झेड आहे हा सेमी सर्कल आर्क आहे. ह्याचं हाफ मेजरमेंट हे जे काय मेजरमेंट आहे त्याचं हाफ केलं की हे अँगल येते. तर या ठिकाणी आर्क एक्स झेड हा सेमी सर्कल आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे? त्या आर्कची व्हॅल्यू आहे 180. 180चा हाफ केलं की येते 90 डिग्री. म्हणून मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड इज इक्वल टू 90 डिग्री. तर मी इथं लिहिलंय अँगल एक्स डब्ल्यू झेड इज अ राईट अँगल. तर एक्स डब्ल्यू झेड हा राईट अँगल आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय कशाबद्दल विचारले? एक्स वाय झेड बद्दल विचारले. ठीक आहे. तर या ठिकाणी हा जो वाय पॉइंट आहे या सर्कलच्या मध्ये आहे, सॉरी या अँगलच्या मध्ये आहे ना. हा जो अँगल आहे एक्स डब्ल्यू झेड या अँगलच्या मध्ये आहे. हा पॉइंट इंटेरियर मध्ये आहे. बरोबर आहे का? या ठिकाणी वाय हा पॉइंट काय? लाईज इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. आता हा जो ट्रायंगल आहे एक्स डब्ल्यू झेड किंवा हा जो अँगल आहे याच्या इंटेरियर मध्ये आहे किंवा ह्या ट्रायंगलच्या इंटेरियर मध्ये
XWZ च्या मध्ये आहे हा पॉइंट, बरोबर आहे का नाही? Therefore अँगल XYZ, तर हा अँगल XYZ या अँगलची व्हॅल्यू या अँगलच्या 90 डिग्री पेक्षा जास्त असणार का कमी असणार? त्यामुळे इथं अँगल 90. XYZ ग्रेटर देन 90 डिग्री येणार. म्हणजे हा जो अँगल आहे ह्या 90 पेक्षा मोठा असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला त्या अँगल XYZ ची व्हॅल्यू एक्झॅक्ट मिळाली नाही, पण एवढं तरी लक्षात आलं की त्याची व्हॅल्यू 90 पेक्षा मोठी आहे. मग मला सांगा 90 पेक्षा मोठी म्हणजे अँगल XYZ हा काय झाला? इज अन कोणता अँगल? ॲक्यूट, राईट अँगल का ऑब्ट्यूज? ऑब्ट्यूज. इज अन ऑब्ट्यूज अँगल. ठीक आहे, हा ऑब्ट्यूज अँगल आहे. तर मग आता ऑप्शन कोणते करेक्ट आहेत ते बघूया आता. तर पहिलं ऑप्शन काय म्हणलं? इट इज नॉट पॉसिबल दॅट अँगल XYZ इज अन ॲक्यूट अँगल. तर अँगल XYZ हा ॲक्यूट अँगल नाहीये. नाहीये ना सर हा? तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन काय म्हणते? इट इज नॉट पॉसिबल दॅट अँगल XYZ इज अन ॲक्यूट अँगल. तर हे अँगल XYZ हे ॲक्यूट अँगल नाहीये, नॉट पॉसिबल म्हणले. तर हे नाहीये, हे ऑब्ट्यूज अँगल आहे. तर हे करेक्ट आहे. अँगल XYZ कांट बी अ राईट अँगल, ते राईट अँगल पण नाहीये, हे पण करेक्ट आहे. अँगल XYZ इज ऑब्ट्यूज अँगल, हे पण करेक्ट आहे. आणि हे म्हणते कांट मेक अ डिफाइनाइट स्टेटमेंट फॉर मेजर ऑफ अँगल XYZ. आपण असं म्हणजे एक्झॅक्टली सांगू शकत नाही की त्याची व्हॅल्यू 90 पेक्षा जास्त आहे का कमी आहे का काय आहे. तर हे रॉंग आहे. तर आपण सांगू शकतो की 90 पेक्षा याची व्हॅल्यू जास्त आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 10 मध्ये 3 ऑप्शन करेक्ट आहेत. तर कोणतं ऑप्शन बरोबर आहे? हे 3 पर्याय बरोबर आहेत. तर ओनली वन. आपल्याला त्यांनी काय सांगितलं होतं? हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू? किती ट्रू आहेत मग? तर ओनली वन नाही, ओनली टू पण नाही. किती? ओनली 3 स्टेटमेंट ट्रू आहेत. तर या क्वेश्चन नंबर 10 चं सी ऑप्शन करेक्ट आहे.